न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहमदनगरमधील महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटनांनी आज एक दिवसीय संप पुकारलाय। फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह्ज असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशभरातील 2 लाखच्या वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी आहेत। वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या 8 सूत्री मागण्यांना घेऊन हा एक दिवसीय संप करीत आहेत। विक्री संवर्धन कर्मचारी कायदा 1976 मुळे वैद्यकीय प्रतिनिधींच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण मिळून त्यांच्या नोकरीत स्थैर्यता आली आणि त्यांचं भौतिक जीवन उन्नत झालं। तो कायदा केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं सप्टेंबर 2020 च्या संसदेच्या अधिवेशनात नवीन श्रम संहिता पारित करताना मोडीत काढला आहे। त्यामुळे हा कायदा पुनर्जीवित करावा आणि त्यासोबत इतर 8 सूत्री मागण्यांसाठी महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटनांनी आज संप पुकारलाय। मी कॉम्रेड सिद्धेश्वर कांबळे, महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन वेस्टर्न महाराष्ट्र रिजनल सेक्रेटरी। आज आमच्या फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ही जी संपूर्ण भारतीय पातळीवर वैद्यकीय प्रतिनिधींसाठी काम करणारी एकमेव संघटना आहे। या संघटनेचा आज संपूर्ण भारतात आम्ही संप पुकारलेला आहे। त्याच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या सर्वात पहिली एक डिमांड जी आहे ती मेडिसिनचे GST कमी करावेत, ही एक प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर मेडिसिन इक्विपमेंट्स जसं की स्टेंट वगैरे असतात, या मेडिकल इक्विपमेंट्सचा GST पूर्णतः रद्द करून तो 0% करण्यात यावा, ही एक आमची दुसरी डिमांड आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारने जे सप्टेंबर 2020 देशातील जे 29 कामगार कायदे होते ते काढून टाकून त्याच्याऐवजी फक्त 4 कामगार संहिता आणायचं जे धोरण अवलंबलेलं आहे त्याला आम्ही आज संपूर्ण देशातून कडाडून विरोध करत आहोत। आणि आमची केंद्र सरकारला अशी मागणी आहे की त्यांनी एक जी कामगार संहिता आणलेली आहे त्यांची ही पूर्णतः कामगारांवर अन्याय करणारी आहे, ही पूर्णतः त्यांनी मागे घेऊन पूर्वीचे कामगार कायदे तसेच ठेवावेत। त्याचबरोबर आम्हाला जे 1976चा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट जो लागू आहे तोही आमचा अबाधित राहावा, ही आमची केंद्र सरकारकडे एक मागणी आहे। त्याचबरोबर आमची औषध कंपन्यांकडे पण आमचे 2 डिमांड आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।